आजचे सत्कारमूर्ती देशपांडे सर व करावकर यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आपले सर्वांचे प्रेरणास्थान असणारे प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर व इथे उपस्थित सत्कारमूर्तींचे नातेवाईक, मित्र परिवार, रिटायर्ड झालेले अगोदर सर्व मॅडम, तसेच आयोजक व सर्व टीचिंग नॉन टीचिंग बंधू भगिनींनो, सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. आज आपण इथे एका अतिशय विशेष व भावूक प्रसंगी एकत्र आलो आहोत. आपल्या कॉलेजमध्ये अनेक वर्ष प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि मनापासून काम करणाऱ्या दोन मान्यवर व्यक्तींवर बोलण्यासाठी. एक ज्ञान देणारे शिक्षक आणि दुसरे शांतपणे सेवा देणारे कर्मचारी यांच्या निवृत्तीचा हा सोहळा आहे. शिक्षण देणारा शिक्षक आणि कामाने साथ देणारा कर्मचारी हे दोघेही आपल्या कॉलेजच्या कुटुंबाचे महत्त्वाचे आधारस्तंभ असतात. एक विद्यार्थी घडवतो तर दुसरा त्या कार्यप्रणालीला आधार देतो. त्यामुळे आजचा हा निरोप केवळ औपचारिक नाही, तर आपल्या सर्वांच्या मनाला स्पर्श करणारा आहे. प्रथम मी देशपांडे सरांबद्दल मनोगत व्यक्त करणार आहे. काम करत असताना अनेक शिक्षकांशी माझा संपर्क आला, पण देशपांडे सर म्हणजे एक वेगळीच ओळख. ज्युनियर सेक्शनमध्ये इलेक्ट्रॉनिक शिकवणे ही त्यांची मुख्य जबाबदारी असली तरी त्यांनी कधी स्वतःला फक्त वर्गापुरतं मर्यादित ठेवलं नाही. इलेक्ट्रॉनिक सारखा कठीण विषय शिकवताना सर्किट, वायर आणि उपकरणांमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ तांत्रिक ज्ञान दिलं नाही, तर प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी पण दिली. थोडी इलेक्ट्रॉनिक भाषा वापरायची तर सर म्हणजे एक स्टेबल कनेक्शन, ना शॉर्ट सर्किट ना गडबड. सगळं शांतपणे आणि नीट करणारे. इलेक्ट्रॉनिक मधील सर्किट जसे व्यवस्थित जोडले गेले तरच ते सुरळीत चालतात, तसंच कॉलेजमधील अनेक उपक्रम सुरळीत चालाव्यात यासाठी सरांनी स्वतःला एक महत्त्वाचं कनेक्शन बनवलं होतं. आजच्या काळात नेटवर्क स्लो झालं की आपण लगेच चिडतो, पण सरांचे नेटवर्क मात्र नेहमी स्ट्रॉंग. प्रत्येकाशी ते लगेच कनेक्ट व्हायचे. देशपांडे सर म्हणजे शांत, संयमी व मितभाषी. सरांना कधी चिडताना, रागवताना पाहिले नाही. जरी चिडले असतील तरी त्यांच्या आवाजाचा डेसिबल हा 40 ते 50 डीबी असेल. 11वी व 12वीचा ऑनलाईन प्रवेश फॉर्म असो किंवा HSC बोर्डचा परीक्षा फॉर्म असो, सर्व विद्यार्थ्यांना फॉर्म भरून देण्यासाठी ते मदत करायचे. तसेच कॉलेजमधील काही सहकार्यांना इन्कम टॅक्स कॅल्क्युलेशन फॉर्म व इतर ऑनलाईन कामासाठी ते मदत करायचे. आणि अजून एक, सर कॉलेजच्या स्टाफला मदत करायचेच, पण कॉलेज स्टाफच्या नातेवाईकांना पण मदत करायचे. माझ्या एका नातेवाईकांच्या मुलीचा इंजिनिअरिंगसाठी कॅप राऊंड फॉर्म भरायचा होता व तिला त्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. कोणकोणते कॉलेज सिलेक्ट करायचे, कॉलेजचा क्रम कसा घ्यायचा हे तिला शिकवले आणि तिचा फॉर्म पण भरून दिला. अगदी दुसऱ्या राऊंड पर्यंत तिला मदत केली. त्यामुळे तिला एका चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. आणि अशी मदत फक्त तुम्हीच करू शकता सर. आता मी दुसरे मनोगत व्यक्त करणार आहे. ज्यांचे पद लहान असले तरी त्यांनी मनाने आणि कामाने खूप मोठा मान मिळवला आहे, असे आपल्या सर्वांचे लाडके, शांत स्वभावाचे, नेहमी हसतमुख राहणारे आमचे गुरुबंधू JB करावकर सर. होय, मी त्यांना सरच म्हणेन. तर आपल्याला जे शिकवतात, ज्ञान देतात, त्यांना आपण गुरु मानतो आणि आदराने गुरूंना आपण सरच म्हणतो. त्याचे उदाहरण मी नंतर देणारच आहे. करावकरांचं नाव घेतलं की डोळ्यासमोर एकच चित्र उभं राहतं, साधेपणातलं मोठेपण. ऑफिसमध्ये असो किंवा परीक्षा विभागात त्यांनी प्रत्येक काम इतक्या प्रामाणिकपणे आणि मनापासून केलं की ते फक्त शिपाई राहिले नाही, तर सगळ्यांच्या विश्वासाचे आधारस्तंभ बनले. परीक्षा विभागात काम करणे म्हणजे तणाव, जबाबदारी आणि वेळेचे भान. पण करावकरांनी हे सगळं इतक्या शांततेने आणि संयमाने हाताळलं की कधीच त्यांचा चेहरा चिडलेला दिसला नाही. कितीही गर्दी असो, कितीही प्रश्न असो, त्यांचे एकच उत्तर, हो, बघतो, लगेच करतो. विद्यार्थ्यांसाठी तर ते जणू देवदूतच होते.
कोणाला निकालाबद्दल शंका असो, कोणाला फॉर्म भरताना अडचण असो, किंवा कोणाला एखादं महत्वाचं काम तातडीने हवं असो, ते नेहमी यायचे. त्यांनी कधीच नाही म्हटलं नाही. ते फक्त आपलं काम करत नव्हते, तर इतरांचं काम पण आपलं समजून करत होते. आणि सर्वात खास गोष्ट म्हणजे जुनी कागदपत्रे शोधण्यासाठी त्यांची विलक्षण कला. कोणतेही जुने रेकॉर्ड म्हटलं की बाकी सगळे हात टेकायचे, पण कळावकर हसतमुखाने म्हणायचे, थांबा जरा, मिळेल. आणि काही मिनिटातच तो कागद त्यांच्या हातात असायचा. कागदपत्रे शोधात निपुण, अचूक व चपळ. अजून छान सांगायचं तर दस्तऐवजांचा जादूगार. स्टोरूम मध्ये असलेल्या फाईल्स पण त्यांना ओळखत असतील आणि करावकर आलेत म्हणून स्वतःहून पुढे येत असतील. त्यांची ही क्षमता म्हणजे ऑफिससाठी एक मोठी संपत्ती होती. त्यांचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ते कधीच चिडले नाही आणि कधीच त्यांचा आवाज वाढवला नाही. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी एक पॉझिटिव्ह भाव, जणू ते सांगत असायचे सगळं व्यवस्थित होईल. त्यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे काम केले. ना कधी आळस, ना कधी तक्रार, फक्त काम काम आणि काम. मी त्यांना गुरुबंधू का म्हणायचे त्याचे एक उदाहरण देते. मला जेव्हा विद्यापीठाच्या कामाचे टेबल दिले तेव्हा जुलै महिना होता. त्यावेळी पीजीचा निकाल लागलेला असायचा व टीवायची मार्कशीट देण्याची वेळ असायची. तसेच प्रवेशाचे काम पण सुरू असायचे आणि हे टेबल द्यायच्या अगोदर मी पगारपत्रकाचे कामकाज करायचे. त्यामुळे 7 ते 8 वर्ष माझ्या विद्यार्थ्यांशी थेट संपर्क कमी झाला होता. त्यामुळे माझ्या टेबलला विद्यार्थ्यांची एवढी गर्दी बघून मी टेन्शनमध्ये आले होते. आणि त्यातील काही विद्यार्थी विचारत होते की मला सेमिस्टर 2ला आरपीव्ही आहे, सेमिस्टर 6ला आरएलई आहे, आरआर आहे, फाईन आहे, आता आम्ही काय करू? तुमचा पण गोंधळ झाला असेल ना हे ऐकून. मलाच काही माहित नव्हते तर मी त्यांना काय सांगणार. टीवायचे 2 सेमिस्टर, पीजीचे 4 सेमिस्टर, मला सगळा सावळा गोंधळ झाला होता. पण मोठ्या भावासारखे करावकर माझ्या मदतीला आले. आरपीव्ही, आरएलई, आरआर व अशा अनेक विद्यापीठ संबंधित गोष्टी म्हणजे काय, त्यांची पत्रे कशी करायची, त्या पत्रासोबत काय काय कागदपत्रे जोडायची, हे सगळे शिकवले. विद्यापीठाकडील वेगवेगळ्या कामाचे पत्रव्यवहार करताना पत्र कसे करायचे त्यासाठी अगोदर पाठवलेल्या पत्राची ओळशी शोधून ते मला द्यायचे आणि असे बघून पत्र तयार करा असे सांगायचे. त्यांना विद्यापीठाच्या कामाची, परीक्षेच्या सर्व कामांची माहिती होती. जसे काय त्यांनीच सगळी कामे केलेली आहेत असे वाटायचे. अगदी प्रवेशापासून ते निकालापर्यंत सगळ्या कामांची मांडणी त्यांना तोंडपाठ होती आणि त्यांनी मला ती स्टेप बाय स्टेप शिकवली. म्हणूनच ते माझे गुरुबंधू व सर आहेत. ते पदाने लहान आहेत तर मी पदाने मोठी आहे असे आम्हाला कधीच नाही वाटले, ना कधी मनात तसे आले. साहेब, तुम्ही नेहमी म्हणता विद्यापीठाचे काम तुम्ही लवकर शिकलात, पण त्यामागे आमच्या गुरुबंधूंचा, करावकर सरांचा मोठा वाटा आहे. त्यांच्यामुळेच मी विद्यापीठाची व परीक्षेची काही जबाबदारीची कामे वेळेत करू शकले. आपणा सर्वांना साहेब नेहमी सांगतात की डोक्यावर बर्फ व तोंडात साखर ठेवून काम करा. आता मी तसा करण्याचा प्रयत्न करते, पण मी त्यावेळेचा एक किस्सा सांगते. जेव्हा विद्यापीठाचे टेबल दिले त्यावेळी एकतर काही समजत नव्हते, सगळेच नवीन होते. सगळीच कामे ऑनलाईन होती. प्रवेश फॉर्म, परीक्षा फॉर्म, मार्क्स एंट्री व इतर कामे, ते पण विद्यापीठाच्या दिलेल्या तारखेनुसार व वेळेनुसार. एक दिवस लेट झाला की लिंक बंद व्हायची, त्यामुळे काही कामे वेळेतच करावी लागायची. त्यातील एक काम म्हणजे परीक्षा फॉर्म घेणे. परीक्षा फॉर्म घेतले की त्याच दिवशी इन्व्हर्ट करावे लागायचे आणि शेवटच्या दिवशी तर खूप विद्यार्थी यायचे. 400 ते 500 परीक्षा फॉर्म इन्व्हर्ट करताना जर एखादा विद्यार्थी 5 नंतर आला तर मात्र माझी चिडचिड व्हायची. मग अशा वेळी मात्र डोक्यावरचा बर्फ वितळलेला असायचा आणि तोंडातली साखर पण संपलेली असायची. तेव्हा हे आमचे गुरुबंधू विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहायचे आणि त्यांना सांगायचे, मॅडम तुझा फॉर्म घेतील, पण तू मॅडम समोर शांत उभा राहा. त्या चिडल्या तरी तू काही बोलू नकोस आणि काम झाले की थँक्यू बोल. आणि अजूनही मी चिडले नसले तरी ते विद्यार्थ्यांना हेच सांगतात. पण त्यामुळे फायदा काय झाला, माझा संयम थोडा वाढत गेला
आणि माझी चिडचिड थोडी कमी झाली. आजही अगदी आज अखेर काय काम पेंडिंग आहे, कोणत्या वर्गाची मार्कशीट आलेली नाही, कोणत्या वर्गाचा निकाल लागला नाही आणि असे बरेच काही. सगळ्या कामांची त्यांच्याकडे नोंद असते. एक वेळ मी विसरेन, पण करावकरांच्या मेमरीला माझा सलाम. अजून मला 2 व्यक्तींचे कौतुक करायचे. ते म्हणजे सो देशपांडे वहिनी व सो करावकर वहिनी. त्यांनी घराची, मुलांची पूर्ण जबाबदारी सांभाळल्यामुळे देशपांडे सर व करावकर हे कॉलेजमध्ये स्वतःचे 100% योगदान देऊ शकले. त्यामुळे तुमच्या या योगदानात दोन्ही वहिनींचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. आता शेवटी मी या दोघांवरती एकत्रित अशी एक कविता सादर करते. कॉलेजच्या वाटेवर रोजच भेटायचे, हसरे, शांत, मदतीला धावायचे. देशपांडे सर इलेक्ट्रॉनिक्सचे जादूगार, करावकर ऑफिसचे खरे आधार. सरांचे लेक्चर म्हणजे सिग्नल क्लिअर, नॉईज नाही, डाऊट नाही, सगळं क्रिस्टल क्लिअर. रेजिस्टर, कॅपॅसिटर जसे नीट समजवायचे तसंच जीवनाचं लॉजिकही हलकं शिकवायचे. करावकर ऑलवेज रेडी मोड. फाईल शोधायची असेल तर लाइटनिंग स्पीड कोड. एक्झाम फॉर्म असो व रिझल्टची घाई, काळजी नको बाळा म्हणत मदत करायचे भाई. दोघेही सिंपल, हंबल आणि काइंड. स्टुडंट्सच्या हार्टमध्ये परमनंटली बाइंड. नो अँगर, नो इगो, फुल पॉझिटिव्ह वाईब. कॉलेज लाईफमध्ये हेच आमचे ट्राईब. आज मात्र थोडं वेगळं वाटतंय सगळं. हास्याच्या मागे दडलेलं आहे पाणी थोडं. क्लासरूम, ऑफिस आता थोडं रिकामा वाटेल. तुमच्या आठवणीचा एको मात्र कायम राहील. निवृत्ती म्हणजे शेवट नाही, नवा प्रवास आहे. पण आमच्यासाठी मात्र तुमच्या विना कॉलेज थोडंसं उदास आहे. देशपांडे सर व करावकर सर, तुम्हा दोघांना माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून व सर्व नॉन टीचिंग स्टाफकडून पुढील वाटचाली शुभेच्छा देते. धन्यवाद.